आपल्यासोबत 132 विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार श्री राजनजी नाईक आहेत। त्यांनी हा विजय कसा मिळवला, बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांचा कसा पराभव केला आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारक आले, इथून जमिनीवरून आलेले कार्यकर्ते आज आमदार म्हणून झाले। तर पहिली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। तर सर, प्रथम आपलं आमदार म्हणून स्वागत, अभिनंदन। तर आपण हा जो बहुचर्चित झालेला हा विजय कसा मिळविला? हा विजय नालासोपारा विरारमधील मतदारांचा विजय आहे। हा विजय भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी मेहनतपूर्वक काम करून कष्ट करून मिळवलेला विजय आहे। हा विजय जनतेच्या आकांक्षा ज्या माझ्याकडून आहेत, अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी ह्या विजयाचा मी निश्चितपणे उपयोग करेन आणि चांगलं काम या विभागामध्ये करेन। तर 35 वर्षाची राजवट अशी जी चर्चा संपूर्ण महाराष्ट्राच्या देशात गेली, तर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा यांना हरविण्यामध्ये स्नेहा पंडित दुबे यांना जे यश आले, तसेच त्यांचे पुत्र आणि प्रथम महापौर प्रवीणाताई ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव मागील 15 वर्षापासून म्हणजे 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जो विजय मिळवला आणि त्यांचा 15 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजन नाईक यांनी त्यांना जसे दोबी पछाड केले, या मागील त्यांचे रहस्य काय? कारण परिवर्तन हा भारतीय जनता पार्टीचा नारा होता। विधिमंडळामध्ये आपण काय समस्या मांडाल? इथले जे मूलभूत प्रश्न आहेत, पाणी प्रश्न, हॉस्पिटल, रस्ते, फ्लायओव्हर, या प्रश्नासाठी, हे प्रश्न सोडवण्यासाठी ट्रॅफिकची समस्या निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न करणार। नाईक सर, आपल्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न, या पालघर मतदारसंघातून राम नाईक मंत्री पदावर निवडून गेले। पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आहे की या आताच्या निवडणुकीमध्ये जो भाजपाला विजय मिळाला, वसईचा गड आपण जिंकला, नालासोपाराचा गड आपण जिंकला आणि बोईसरचा गड जिंकला, पण या तिन्ही उमेदवारांमध्ये फरक हा आहे, आपण एकमेव आमदार की जो स्टार्ट टू एंड फक्त कमळाचा आहे। तर यामध्ये मंत्रिपदाची काही शक्यता चर्चा बोलली जाते, तर आपल्याला काय वाटते? मला या संदर्भात काही माहिती नाही। मंत्रिपदासाठी आमचे वरिष्ठ निर्णय योग्य घेतात, आमचे श्रेष्ठी बसलेले आहेत, ती योग्य निर्णय घेतील। मला या संदर्भात श्री राजन नाईक यांनी आपले विचार मांडले की मंत्रिपदावर आम्ही काही बोलणार नाही, परंतु त्यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा बोलते। का पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हा गड भाजपाला पाहिजे, यासाठी इथे मंत्रिपद देण्याची दाट शक्यता आहे। परंतु त्यांनी जर त्यांना मिळालं तर निश्चित पालघर जिल्ह्याचा कायापालट होईल, इतके मात्र नक्की। धन्यवाद।